चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जनता विद्यालय तुर्केवाडी या विद्यालयात राखी बनवणे कार्यशाळा संपन्न झाली। भावा बहिणींच्या अतूट नात्याचा रक्षाबंधन हा सण जवळ येत आहे। दरवर्षी विद्यालयात रक्षाबंधन सण साजरा केला जातो। या पार्श्वभूमीवर बाजारातून राख्या विकत घेण्यापेक्षा आपणच त्या विद्यालयात बनवल्या तर आपल्याला पैशाची बचत करता येईल व कलात्मक आनंदही मिळेल ही संकल्पना पुढे आली। त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे होते। यासाठी राखी बनवणे कार्यशाळा घेण्याचे ठरले। या कार्यशाळेत मुलींना सुई, दोरा, मणी इत्यादी साहित्य उपलब्ध करून देऊन प्रशिक्षित करण्यात आले। वेगवेगळ्या प्रकारच्या साध्या आणि सुंदर राख्या बनवण्याचे प्रात्यक्षिक इयत्ता 8वी, 9वी व 10वीच्या विद्यार्थिनींना देण्यात आले। मुलींच्या वेगवेगळ्या वर्गांना व गटांना विशिष्ट प्रकारच्या राख्या बनवण्याची जबाबदारी देण्यात आली। प्रशिक्षण दिले असल्याने मुलींनीही काही वेळातच राख्या बनवण्याचे हे तंत्र अवगत केले आणि मग सुंदर सुंदर राख्या आकारास आल्या। काही विद्यार्थिनींनी आपल्या स्वतःच्या कल्पनेचा वापर करत वेगळ्या पद्धतीच्या सुंदर राख्या बनवल्या। विद्यार्थिनींनी बनवलेल्या या राख्या पाहता बाजारात मिळणाऱ्या राख्यांना या राख्या स्पर्धा करू शकतील इतक्या सुंदर राख्या बनवल्या गेल्या। काही वेळेत शेकडो राख्या तयार झाल्या। विद्यार्थ्यांना आपल्या घरी देखील लागणाऱ्या राख्या शाळेतच खरेदी करता येतील अशी व्यवस्था करण्यात आली। कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कमवा आणि शिका या कृतीशील संकल्पनेलाच हा विचार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एखादी कलाकृती साकार केल्यानंतरचा मिळणारा जो आनंद आहे तो पैशापेक्षाही मौल्यवान आहे। तो आनंद विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष घेता आला। शिक्षण आनंददायी करण्यासाठी विविध उपक्रम खूप फायदेशीर ठरतात। कार्यानुभव विषयाअंतर्गत येणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांना वेगळाच आनंद देऊन गेला। महात्मा गांधींचा जगण्यासाठी शिक्षण हा विचार प्रत्यक्ष अंमलात आणता आला। शिक्षण हे आपल्या जगण्याशी निगडीत असले पाहिजे। व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज आहे। त्या दृष्टीनेही हा उपक्रम फायदेशीर ठरला। विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा वाव देण्यासाठी जनता विद्यालयात असे विविध उपक्रम नेहमीच राबवले जातात। विद्यालयाचे कला शिक्षक SD गावडे, सांस्कृतिक व कला विभागाचे मार्गदर्शक BN पाटील, MA पाटील, MK पाटील, RH शिवणगेकर शिक्षक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला। यासाठी संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक PN येळूरकर, पर्यवेक्षक SA पाटील, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले।